अध्ययन पद्धती तुम्हाला वापराव्या लागणार आहे त्यांच्यासाठी. आपण हे चुकतो आहे. आपण प्रशिक्षणामध्ये अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये अनेक काही अध्यापन पद्धती सर्च केल्या असतील, रिसर्च केल्या असतील, त्या आपण अनुभवल्या असतील, परंतु प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना जेव्हा वर्गात आपण आंतरक्रिया घडून आणतो तेव्हा मुलांच्या अध्ययन शैलीनुसार आपल्याला त्याला शिकवायचं असतं. कारण प्रत्येक मूल भिन्न आहे हे म्हणतात. प्रत्येक मूल जसं भिन्न आहे तशाच प्रत्येक मुलाकरिता वेगवेगळ्या अध्ययन शैली आहे आणि ती जर अध्ययन शैली आपण योग्य प्रमाणात योग्य दिशेने जर वापरली नाही तर ते मूल अप्रगत राहण्याचं कारण आहे. कारण प्रत्येकाला मेंदू आहे, प्रत्येक विद्यार्थी शिकतो आहे, प्रत्येक विद्यार्थी शिकू शकतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ज्ञान आत्मसात करता येते ही प्राकृतिक निसर्गाने दिलेली देण आहे. बरोबर. मग आता या पहिलीच्या प्रशिक्षणात वेगळं काय आहे? आज तुम्ही पहिल्या वर्गाच्या प्रशिक्षणासाठी ते बसले, वेगळं काय आहे? सर्व क्षमता तुमच्याजवळ आहे. 100% क्षमता तुम्ही आत्मसात केलेले आहे. तुम्ही सक्षम सर्व शिक्षक आहात. कारण कोणाला 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25 वर्षाचा अनुभव असतो. बरोबर. या अनुभवातून तुम्ही जे काही मुलांपर्यंत पोहोचवणार आहे, जे कौशल्य आहे ते सर्व कौशल्य तुमच्याजवळ आहे. एम आय राईट? बरोबर की नाही? मग आपल्या पहिलीच्या मुलाला मागे आपला मूल मागे पडू नये यासाठी मग काय करावं लागेल? पुढे सांगेल काय करावं? सर्व क्षमता आहे आपल्याला. अभ्यासक्रम पण दिलेला आहे, पाठ्यक्रम दिलेला आहे, ऍक्टिव्हिटी पण दिलेली आहे. मग काय करावं लागेल? समजून घ्यावं लागेल. अजून बोलतं करावं लागेल. अजून काय करावं? 100% क्षमता तुम्हाला वापरावे लागेल. त्याच्यावर हेच एक उत्तर आहे. सर्व आहे, आपण 100% सक्षम आहोत, 100% क्षमता आपल्याकडे आहे, आपल्याजवळ आहे. फक्त ती वापरण्याची गरज आहे. मुलात मूल गुण शिकवण्याची गरज आहे. तेव्हाच कुठं पहिल्या वर्गाला न्याय मिळेल आणि पहिल्या वर्गाचं मूल शिकेल, रमेल, टिकेल. त्याला कमीत कमी किती क्षमता द्यायच्या आहे? वाचन लेखनाच्या फार कमी आहेत ना. खूप काही त्याला उतारे, परीक्षे, खूप काही आपल्याला अपेक्षा नाहीच. काय अपेक्षा आहे? पहिलं तर त्याच्यासाठी आपल्याला आनंददायी शिक्षण आहे. पहिला आपला उद्देश. तोच आनंद जर तुम्ही हिरावून घेत असाल आणि त्याला फक्त वाचन लेखन, पाटीवर लेखन, वहीवर लेखन, फळ्यावर लेखन, इथून सुरुवात करायची. सुरुवात कुठून करावं लागेल? त्याला आपलंसं करावं लागेल. आपल्यालाही मुलात मूल व्हावं लागेल. हीच खरी कसोटी आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात, जो मुलात मूल होऊन शिकवतो तो खरा शिक्षक. आणि ही क्षमता आपल्याला वापरायची, तेव्हा आपलं पहिलीचं मूल शिकेल. आता त्यासाठी वर्गात गेल्यावर जर आपण व्याख्यान पद्धती सुरू करणार असाल तर हे शक्य होईल? नाही शक्य. मग यासाठी तुम्हाला तुमचं वय सुद्धा विसरावं लागेल. आपलं शिक्षण, माझं PhD झालं आहे, मी MA MPhil आहो, हे सुद्धा मी पहिलीच आहो. आनंददायी शिक्षणाची सुरुवात करताना हे लक्षात घ्यावं लागेल की मी सुद्धा या बालकाप्रमाणे बालक आहे. मी पहिली ज्या कविता शिकलो होतो, नसेल ना त्या पाठ्यक्रमात, तुमच्या काळातल्या पहिलीच्या शिकवा, त्याच्यात आनंद मिळेल. आठव? टप 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 टाक टापा चाले माझा घोडा, पाठीवरती झुल मखमली, पायी तोडा. टप 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 टप. बरोबर ना? माझ्या मामाची रंगीत गाडी हो, तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो, कशी दौडत दौडत येई हो, मला आजोळी घेऊन जाई हो, नाही भिक
फिकट टवाळ सारी सपाट टवाळ मऊ गालीचे ठाई ठाई माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी. नवागत बालकांना शाळेत आणताना तुम्हाला त्याचं स्वागत करावं लागेल. रोजचा दिवस हा त्याच्यासाठी नवीन असायला पाहिजे. या गड्यांनो या बाळांनो, या गड्यांनो या बाळांनो स्वप्न नवे पाहू, शिकता शिकता धुंद हो गीत नवे गाऊ. त्याच्यासाठी गीत गावं लागेल, त्याच्यासाठी गाणी म्हणावं लागेल.